भारताच्या मध्यभागी वसलेल्या निसर्गाच्या शांत गावात शांतताप्रिय हिंदू निसर्गाशी एकरूप होऊन राहत होते. पण एका भयंकर रात्री दुष्ट राक्षस विकृत प्रकृतीवर अवतरले आणि गावकऱ्यांचा एकोपा नष्ट करू पाहत होते. चमकणारे लाल डोळे आणि वळवळलेल्या रूपांनी त्यांनी एकेकाळी शांतताप्रिय गावात दहशत आणली. शहाणे वडील ऋषी यांच्या नेतृत्वाखाली गावकरी घाबरले, त्यांचा निसर्गावरील विश्वास डळमळीत झाला. राक्षसांच्या काळ्या शक्तींनी गावावर सावली टाकून निसर्गाला घेरण्याची धमकी दिली. ऋषींच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी विश्वाचे रक्षक भगवान विष्णू यांना मोक्षासाठी प्रार्थना केली. त्यांनी प्राचीन मंत्रांचा जप केला, पवित्र अग्नी प्रज्वलित केला आणि दैवी शक्तीला आवाहन केले. भगवान विष्णू त्यांच्या भक्तीने प्रभावित होऊन त्यांच्या भव्य स्वरूपात प्रकृतीवर अवतरले. आपल्या खगोलीय चकत्या सुदर्शन चक्राने त्याने राक्षसी सैन्याचा पराभव केला आणि त्यांना विस्मृतीत टाकले. गावकऱ्यांना आनंद झाला, त्यांचा विश्वास सार्थ ठरला. प्रकृती पुन्हा एकदा शांत झाली, तिचा सुसंवाद पुनर्संचित झाला. ऋषींनी घोषणा केली, भगवान विष्णूच्या कृपेने आमचे रक्षण झाले. गावकऱ्यांनी उत्सव साजरा केला. त्यांचे अंतःकरण कृतज्ञतेने भरले, त्यांचे आत्मे नूतनीकरण झाले. प्रकृतीत शांती आणि समृद्धी परत आली.